प्रत्येक नवऱ्याला असं वाटत असतं की माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम नाही आहे, किंवा प्रत्येक बायकोला असं वाटत असतं की माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम नाही आहे. पण दोघांनाही माहीत असतं की मनामध्ये किती प्रेम भरलेलं आहे, किती माया भरलेली आहे. ठीक आहे. तर मी असंच गेल्या सॅटर्डेला गावी गेले होते. आणि तसं मी आणि माझा नवरा दिवसातून हार्डली 2-3 कॉल करतो, कारण रात्री येऊन बोलणारच असतो. मग पोचलीस का, जेवलीस का, एवढंच. त्याच्या व्यतिरिक्त काही विचारणं होत नाही, किंवा काही अर्जंट असेल तर कॉल केला जातो. ठीक आहे. तर मी त्या दिवशी गावी निघाले आणि रात्रीची 12ची गाडी पकडली. तर माझ्या नवऱ्याने मला तब्बल अर्ध्या तासामध्ये 5-6 कॉल केले. त्या 5-6 कॉलमध्ये तुझ्या बाजूला बाई माणूसच आहे ना, तू जेवलीस का, तू पोचलीस का, कुठे पोचलीस, नीट जा, व्यवस्थित जा, पोचल्या पोचल्या कॉल कर, म्हणजे नाना प्रकारचे प्रश्न विचारले. आणि तेव्हा मला समजलं, जीव फार आहे पण सांगायचं नसतं का, आता आम्ही लाडात येऊ ना. ह्या सगळ्याला सिच्युएशनला अनुसरून एक छानशी कविता लिहिली होती मी. तर माझ्या कवितेचं नाव आहे माहेर सासर. आईची माया काही वेगळीच आहे ग बाई, आईची माया काही वेगळीच आहे ग बाई, पण नवऱ्याची ओढ मात्र निराळीच आहे ग आई. आई पाहते, गोंजारते, प्रेमाने कवटाळते, आई पाहते, गोंजारते, प्रेमाने कवटाळते, पण नवऱ्याला पाहताच मन अलगद सुखावते. माहेराला जाते पण जास्त दिवस राहत नाही, कारण नवऱ्याला पाहण्यासाठी डोळे आसुसलेली राही. माहेर माझं छानच ग बाई, माहेर माझं छानच ग बाई, पण सासरपासून लांब राहवत नाही ग आई. माहेरात आई आहे, माहेरात आई आहे मायेची सावली, तर सासरी नवरा आहे माझ्या संसाराची दिवाळी, माझ्या संसाराची दिवाळी. आता तुम्ही पण तुझ्या नवऱ्याला सांगा तुम्ही किती प्रेम करता ते. सांगून तर पहा, काय होणार आहे. किंवा तुम्ही पण बायकांना सांगा तुमचं किती प्रेम आहे ते. होऊन जाऊ दे. धन्यवाद.